नमस्कार मित्रांनो, झटपट इन्फो मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ती नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता अखेर त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे। ज्या त्रुटी होत्या त्या दूर झालेल्या आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे लवकरच जमा होणार आहे। लक्षात ठेवा, 9 सप्टेंबर 2025 रोजी हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर यामध्ये जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। काहींच्या खात्यामध्ये 9 सप्टेंबर रोजी जर जमा झाले नाही तर ते 10, 11 किंवा 12 या तारखेमध्ये सुद्धा जमा होऊ शकतात। तर हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? या हप्त्यासाठी राज्यातील सुमारे 92,30,000 शेतकरी पात्र आहेत। या योजनेसाठी सरकारने 1,932 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। याचा अर्थ ही योजना बंद झालेली नाही आणि शेतकरी बांधवांकरता हा खूप मोठा एक दिलासा आहे। 9 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील। हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील, म्हणून तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हा हप्ता वितरित करण्यास सुरुवात होईल। तर तुम्हाला जर तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा व्हायचे असेल तर त्याकरता तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुमच्या बँक अकाउंटला लिंक असणे गरजेचे आहे। बँक अकाउंट मध्ये तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही यावरती आपला अगोदरच व्हिडिओ बनलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावरती पाहून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्ही घरबसल्या देखील चेक करू शकता की तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे की नाही। ही महत्त्वाची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ कसा वाटला, तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्याकरता अजून देखील चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।